तुकाराम महाराज म्हणतात की एवढी चांगली जीभ आपल्याला दिलेली आहे, तर त्या जिभेने तुम्ही काय करायला पाहिजे? विठ्ठलाचं नामस्मरण करायला पाहिजे. व्यर्थ बडबड करायला नको आहे, असे या अभंगातनं सांगतात. काय म्हणतात बघूया. ऐसी जीवानिकी विठ्ठल विठ्ठल कान घे घोकी, जेने पाविजे उद्धार तेथे राखावे अंतर, गुंफोनी चावटी तेथे कोणे लाभ भेटी, तुका म्हणे काळ देवाविन अमंगळ. तर अहो तुमची जीभ एवढी चांगली आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुमची जीभ एवढी चांगली आहे तरी देखील तुम्ही त्या जिभेद्वारे विठ्ठल विठ्ठल असा नामोच्चार का करत नाही? विठ्ठलाचं नामस्मरण तुम्ही का करत नाही? ज्या विठ्ठल नामामुळं तुमचा उद्धार होणार आहे, पण तुम्ही त्यापासून का अंतर ठेवता? का त्यापासून तुम्ही दूर राहता? सारखे विठ्ठलाचे चिंतन तुम्ही तुमच्या चित्तामध्ये चालू ठेवा. विठ्ठलाचं नामस्मरण करा. आणि विठ्ठलाचं नामस्मरण न करता तुम्ही काय करता? उगाच वाचाळपणे बडबड करून करता. मग त्याचा तुम्हाला काही फायदा होणार आहे का? तर नाही होणार. आणि म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? विठ्ठलाचं नामस्मरण करायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या चिंतना वाचून जो काळ जातो तो काळ कसा आहे? अपवित्र आहे आणि अमंगळ आहे. जेव्हा आपण देवाचं चिंतन करतो तोच काळ पवित्र आहे. म्हणून तुम्ही सतत विठ्ठलाचं नामस्मरण करा, असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण.